स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ सामान्य व्हिडिओ नाही. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा, तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा आणि तुमच्या कष्टाचे चीज करणारा व्हिडिओ ठरणार आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे, हे लिहून ठेवा. होय मित्रांनो, गेल्या 7 वर्षाचा भयानक संघर्ष आता संपला आहे. गेल्या 7 वर्षात तुम्ही जे काही भोगले आहे, जे अपमान सहन केले आहेत, जी आर्थिक चणचण पाहिली आहे आणि ज्या हक्काच्या माणसांनी तुमची साथ सोडली आहे, तो संपूर्ण काळा अध्याय आता संपला आहे. आता वेळ आली आहे तुमच्या नशीब पालटण्याची. आता वेळ आली आहे तुम्हाला तुमचे कर्मफळ मिळण्याची. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. पण मित्रांनो, थांबायचं नाहीये. संकष्टी चतुर्थीनंतर या जुलै महिन्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी अजिबात दुर्लक्ष करू नका. हा जुलै महिना तुमच्यासाठी विधात्याची मोठी कृपा घेऊन आला आहे. जर तुम्ही या महिन्यातील संकेताकडे दुर्लक्ष केले तर आलेली सुवर्ण संधी हातची जाऊ शकते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीच्या लोकांचा 7 वर्षाचा संघर्ष कसा संपणार, संकष्टी चतुर्थीनंतर कोणते मोठे चमत्कार होणार आणि या जुलै महिन्यात कोणती खबरदारी घ्यायची आहे, यांचे संपूर्ण सविस्तर महाभविष्य पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरते. चला तर मग सविस्तर विश्लेषणास सुरुवात करूया. कुंभ रास ही कालपुरुष कुंडलीतील 11वी रास आहे. या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत. ते माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. गेल्या 7 वर्षापासून कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनीच्या 7.5 आणि इतर ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीचा अत्यंत प्रभाव होता. या 7 वर्षाच्या कालावधीत कुंभ राशीच्या लोकांनी काय गमावले आणि काय कमावले याचा जर आपण आढावा घेतला तर असे दिसून येते की हा काळ तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हता. गेल्या 7 वर्षात कुंभ राशीच्या लोकांनी प्रचंड मानसिक छळ सहन केला आहे. तुमच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. रात्रीची झोप उडाली होती. सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणाच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती, नेमक्या त्याच वेळी तुमच्या स्वतःच्या माणसांनी, मित्रांनी आणि नातेवाईकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली. तुम्ही गर्दीत असूनही स्वतःला एकटे समजत होतात. तुमच्यावर खोटे आरोप झाले. तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली गेली. आर्थिक दृष्टिकोनातून हा 7 वर्षाचा काळ अत्यंत खडतर होता. कमावलेला पैसा कोठे गेला हे कुठं तुम्हालाही समजले नाही. पैशाची आवक कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना आपले घर चालवण्यासाठी, व्यवसाय टिकवण्यासाठी किंवा आजारपणासाठी कर्ज घ्यावे लागले. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे अनेक रात्री तुम्ही रडून काढल्या आहेत. हुशारी असूनही, टॅलेंट असूनही तुम्हाला पैशासाठी इतरांसमोर हात पसरावे लागले. हा तुमच्या स्वाभिमानाला लागलेला मोठा धक्का होता. करिअर आणि व्यवसायातील अस्थिरता, नोकरीमध्ये प्रचंड कष्ट करूनही त्यांचे श्रेय दुसऱ्यालाच मिळाले. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची प्रगती झाली, पण तुम्ही मात्र त्याच जागेवर अडकून राहिलात. व्यवसायात भागीदारी करणाऱ्यांनी फसवणूक केली. नवीन सुरू केलेले काम अर्ध्यातच बंद पाडावे लागले. नोकरी सुटणे, वारंवार बदल्या होणे किंवा कामाच्या ठिकाणी राजकारणाचा बळी पडणे, या सर्व गोष्टी तुम्ही गेल्या 7 वर्षात सहन केल्या आहेत. पण मित्रांनो, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ ही होणारच असते. हा संघर्ष तुम्हाला नष्ट करण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला सोन्यासारखे शुद्ध करण्यासाठी होता. आता हा कठीण काळ पूर्णपणे संपला आहे. आता आपण पाहूया की असे काय घडणार आहे ज्यामुळे तुमचे नशीब अचानक पालटणार आहे. ग्रहांच्या गोचराचा अभ्यास केला असता आता कुंभ राशीसाठी राजयोग निर्माण होत आहे. शनीची वक्रदृष्टी आता मऊ होत असून शनी महाराज तुमच्या कर्माचे अतिशय उत्तम फळ देण्यास सज्ज झाले आहेत. कष्टाचे सुवर्ण फळ मिळणार. शनिदेव हा न्यायाचा देवता आहे. त्यांनी तुमच्या 7 वर्षाच्या कष्टाची, तुमच्या संयमाची आणि तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेतली. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. तुम्ही कधीही कोणाचे वाईट केले नाही. नेहमी लोकांच्या मदतीला धावून गेलात. आता शनिदेव तुम्हाला तुमचे कर्मफळ देणार आहेत. तुम्ही
भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माची परतफेड आता व्याजासह होणार आहे. भाग्योदय आणि नवीन संधी. आतापर्यंत तुमचे नशीब कुलूपबंद होते. तुम्ही ज्या कामात हात टाकत होतात ते काम बिघडत होते, पण आता परिस्थिती पूर्णपणे उलट होईल. तुमचे भाग्य तुम्हाला 100% साथ देईल. थांबलेली कामे अचानक सुरू होतील. समाजात तुमचे नाव, पद, प्रतिष्ठा वाढेल. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी पुढे येतील. हे आहे नशीब पालटणे. या जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. संकष्टी चतुर्थी ही विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा करण्याचा पवित्र दिवस आहे. कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत हा संकष्टी चतुर्थीनंतर ग्रहांचे असे काही शुभयोग जुळून येत आहेत ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाची बातमी धडकणार आहे. विघ्नहर्ता गणेश तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने, सर्व संकटे आणि सर्व नकारात्मकता दूर करणार आहेत. संकष्टी चतुर्थीच्या उपासानंतर आणि गणेशाच्या कृपेने तुम्हाला खालील क्षेत्रात प्रचंड मोठे यश आणि आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक विवंचनेतून कायमची मुक्ती. संकष्टी चतुर्थीनंतर कुंभ राशीच्या धनलाभाचे योग अत्यंत मजबूत होत आहेत. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कोणी तुमचे पैसे बुडवले असतील, तर ते पैसे या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. एकापेक्षा जास्त मार्गांनी तुमच्याकडे पैसा येण्यास सुरुवात होईल. यामुळे डोक्यावर असलेले जुने कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घरात पैशाची आवक वाढल्यामुळे मानसिक शांतता लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण आणि संतती सुख. गेल्या काही वर्षापासून कौटुंबिक कलहामुळे घरात अशांतता होती. पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. संकष्टी चतुर्थीनंतर हे सर्व वाद संपुष्टात येतील. नातेसंबंधांमध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. ज्या दाम्पत्यांना बऱ्याच काळापासून अपत्य प्राप्तीसाठी अडचण येत होती त्यांच्या घरात लहान मुलांचे पाय गुंजणार आहेत. संततीकडून अत्यंत आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा चेहरा खुलून निघेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगली आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन ग्राहक जोडले जातील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. बाजारात तुमचे नाव मोठे होईल आणि स्पर्धकांवर तुम्ही मात कराल. मित्रांनो, जरी भाग्य बदलत असले आणि ग्रहांची साथ मिळत असली तरी भाग्य विधात्याचा एक नियम आहे. सावधानता बाळगणे आवश्यक आहे. या जुलै महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी काही विशिष्ट गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर होणारे फायदे नुकसानीत बदलू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गेल्या 7 वर्षाच्या मानसिक तणावाचा परिणाम तुमच्या शरीरावर झाला आहे. या जुलै महिन्यात तुम्हाला पोटाचे विकार, सांधेदुखी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. आरोग्य ही खरी संपत्ती आहे. या म्हणीनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि पुरेशी झोप घ्या. शरीरातील लहान सहान लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. जशी तुमची प्रगती सुरू होईल तसे तुमचे शत्रूही सक्रिय होतील. हे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळचे, मित्रत्वाचा मुखवटा घालून वावरणारे असू शकतात. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या आगामी योजना, तुमचे आर्थिक व्यवहार आणि तुमच्या घरातील गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. बोलण्यापूर्वी विचार करा हा मंत्र या महिन्यात लक्षात ठेवा. आळस आणि चालढकलपणा टाळा. जेव्हा नशीब साथ देत असते तेव्हा माणूस अनेकदा आळशी बनतो आणि उद्या करू म्हणून काम पुढे ढकलतो. कुंभ राशीच्या लोकांनी ही चूक जुलै महिन्यात अजिबात करू नये. शनी महाराजांना आळस अजिबात आवडत नाही. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला त्वरित कृती करावी लागेल. वेळेचे नियोजन करा आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण करा. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. या महिन्यात धनलाभ होणार असला तरी कोणत्याही लॉटरी, सट्टा बाजार किंवा अपरिचित योजनेत घाईने मोठी गुंतवणूक करू नका. कोणीतरी सांगते म्हणून पैसे गुंतवणे महागात पडू शकते. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचे पाऊल टाका. कुंभ राशी वायू तत्वाची रास आहे. या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, विचारवंत, मानवतावादी आणि भविष्याचा वेध घेणारे असतात. त्यांच्याकडे इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता
असते, परंतु त्यांच्या काही स्वभावागत दोषांमुळे त्यांना संघर्षाचा सामोरे जावे लागते. कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव आणि संघर्ष. कुंभ राशीच्या व्यक्ती खूप संवेदनशील असतात. ते वरून कठोर दिसले तरी आतून अत्यंत मऊ मनाचे असतात. कोणाचेही दुःख त्यांना पाहवत नाही. यामुळेच अनेकदा लोक त्यांच्या सरळपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. गेल्या 7 वर्षात तुमच्या या स्वभावामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागला. तुम्ही ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा विश्वासघात केला. परंतु आता या संघर्षाने तुम्हाला बरेच काही शिकवले आहे. तुम्ही आता परिपक्व झाला आहात. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचे हा धडा तुम्हाला मिळाला आहे. हाच धडा आता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. यशाचा महामार्ग. जुलै 2026 मधील विशेष उपाय. जर तुम्हाला या जुलै महिन्यात ग्रहांचा पूर्ण पाठिंबा मिळवायचा असेल आणि तुमचा भाग्योदय अधिक वेगाने करायचा असेल तर काही सोपे धार्मिक आणि ज्योतिषीय उपाय करणे गरजेचे आहे. हे उपाय पुढील भागात सविस्तर दिले आहेत. हनुमान चालीसाचे पठण. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याने शनीच्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालीसा उपासना सर्वोत्तम मानली जाते. दररोज किमान प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसाचे पठण आवर्जून करा. यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. गरजूंना मदत करा. शनिदेवाला गरिबांची आणि गरजूंची सेवा केलेली खूप आवडते. तुमच्या क्षमतेनुसार शनिवारी काळे तीळ, तेल किंवा कपडे दान करा. भुकेलेल्या व्यक्तींना अन्न द्या. तुमचे रखडलेले काम यामुळे वेगाने पूर्ण होईल. गणपती बाप्पाची आराधना. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा. यामुळे आर्थिक मार्ग मोकळे होतील. तर कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपला असून एक दिव्यमान प्रहार तुमची वाट पाहत आहे. 7 वर्षाचा तो वनवास, तो संघर्ष आता कायमचा संपला आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे. नशीब पालटणार आहे आणि तुमच्या कर्माचे गोड फळ तुम्हाला मिळणार आहे. फक्त या जुलै महिन्यात संकष्टी चतुर्थीनंतर येणाऱ्या संधीकडे डोळसपणे पहा. आरोग्याची काळजी घ्या आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहा. बाप्पाच्या आणि शनिदेवाच्या कृपेने तुमच्या घरात आनंदाची बातमी नक्की येईल. तुम्हाला ही भविष्यवाणी कशी वाटली? गेल्या 7 वर्षात तुम्ही कोणत्या समस्येचा सामना केला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला गणपती बाप्पावर आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक आशेचा किरण मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण आणि व्हायरल राशी भविष्य तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षित राहा. गणपती बाप्पा मोरया.